ठाण्यातील घोडबंदर पातलीपाडा या पुलावरती भला मोठा कंटेनर जो आहे तो या ठिकाणी पलटी झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाला आहे। सुदैवाने चालक आणि क्लीनर यांना कुठलीही दुखापत झाल्याची नसल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। मात्र कंटेनर बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। वाहतूक विभागाकडनं सध्या मोठा क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पाहायला गेलं तर घोडबंदर ते ठाण्याच्या दिशेने जाणारा हा पातलीपाडाचा जो पूल आहे त्यावरती आता वाहनं रहदारीसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे। सध्या कंटेनर काढण्याचं काम सुरू आहे। या पुलाच्या खालनं सर्व गाड्या ज्या आहेत ते वळवल्या जात आहे। मात्र पाहायला गेलं तर भला मोठा कंटेनर आहे आणि याच कंटेनरला काढायला आता वेळ लागू शकतो। त्यामुळे पुलावरती असल्यामुळे हा कंटेनर बाजूला देखील करू शकत नाही आहे। त्याचं कारण म्हणजे अरुंद पूल असल्यामुळे त्याला जागीच उभा करायला लागेल या कंटेनरला। त्याच्यानंतर पूर्णतः हा रस्ता पूल जो आहे तो रिकामा होईल। मात्र पाहायला गेलं तर सकाळची वेळ आहे। जर कंटेनर लवकरात हटवलं नाही तर खालच्या बाजूने जे वाहनं सोडण्यात आहे तिकडे देखील मागे मोठ्या वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहायला गेलं तर कंटेनर पलटी झाल्यामुळे हा जो भला मोठा क्रेन जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। क्रेनच्या साने 2 क्रेन आहेत मागे पुढे, दोन्ही बाजूने हा कंटेनर बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या क्रेन हा क्रेन जो आहे तो क्रेनच्या सहाय्याने हे कंटेनर कधीपर्यंत बाजूला केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या कामावरती जाण्याची वेळ आहे। अनेक गाड्या जे आहेत ते घोडबंदर ते ठाण्याच्या दिशेने जात असतात। त्यामुळे मुंबईकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पुलाचा वापर काही तासासाठी टाळावा असं देखील वाहतूक विभागाकडनं या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे। त्यामुळे वाहतूक विभागाकडनं कशाप्रकारे कंटेनर बाजूला केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।